सर्वांचं शिवसेनेमध्ये मी स्वागत करतो. आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देताना मोबाईल खाली करा. मला मराठवाड्यातला आणि महाराष्ट्रातला आपत्तीग्रस्त शेतकरी सुद्धा दिसतोय. या आपत्तीग्रस्त शेतकऱ्याच्या मागे इतर कोणी येऊ न येऊ, त्यांच्यासोबत राहू न राहू, पण शिवसेना ही त्यांच्यासोबत प्रत्येक पावलावर नाही, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सोबत असल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी यापूर्वी सुद्धा दिलेला आहे. मोबाईल मी गेल्या एक 8 दिवसापूर्वी येऊन गेलो, त्याच्याही आधी आलो होतो आणि तिथून निघताना मी मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला शब्द दिलेला आहे की जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत या सरकारला आपण काही सोडायचं. त्याच्यानंतर कर्जाचं पुनर्गठन नाही, कर्ज पूर्ण माफ करा ही आपली मागणी. आता कालच मी एका वृत्तपत्रात पाहिलं, आता एकेकाच्या पॅकेजच्या चिंतड्या उडायला लागलेल्या आहेत. 3-3.5 लाखापैकी जवळपास किती जर इन्क्रिमेंटल तर जेमतेम काही पैसा हातामध्ये येत आहे. मोबाईल खाली करे मित्रा. नुकसान भरपाई नाही तर मोलमजुरीची असं आहे. त्याच्यासाठी आज शेतकरी हवालदिल झाले. मी मुंबईत असलो तरी सातत्याने माझा अंबादास साहेब, खैरे साहेब आहेत, मोहनदादा आहे, या सगळ्यांचा संपर्क सुरू असतो. काय काय चाललंय, किती पॅकेज आलं. मी जरी दिवाळीनंतर येणार असलो तरी अंबादास, विनोद तुम्ही पण आहात, खैरे साहेब आहेत, राजू तुम्ही आहात, एक काम करायचं आणि त्याच्यात मला तुमची मदत पाहिजे. तुम्ही आता म्हणालच ना दादा की आमचं काम बघा, मला एक काम नक्की तुमच्याकडनं करून पाहिजे की तालुका पातळीवरती आपली पद्धत पाहिजे आणि जे पॅकेज सरकारने जाहीर केले आपल्याला सरकारप्रमाणे त्या शेतकऱ्यांचे मिळालं की नाही ते पाहिलं पाहिजे आणि ते मिळवून देण्याचं काम हे आपल्या शिवसैनिकांनी करायचं. जमेल ना? नाहीतर नुसत्या घोषणा देऊनचा उपयोग नाही. आता मला म्हणजे कळेच ना काय या दादाने घोषणा दिली. शेतकऱ्याचा अंदाज कमी नाही, शेतकरी अंदाज. पण मी शेतकऱ्याचा सोबती नक्की आहे आणि त्या सोबतीला आणि त्या विश्वासाला मी कधी त्यांना जाऊ देणार नाही. तुमचं आजपर्यंत तुम्ही सगळेजण आला, तुमचं सगळ्यांचं स्वागत. आणि मराठवाडा असतो, महाराष्ट्र असतो, या सरकारचा अनुभव सगळ्यांनी घेतलेला आहे. या सरकारला तर घालवायचं आहेच, पण आता प्रथम संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी सगळेजण मैदानात उतरूया.